इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत मराठीमध्ये मला फार विचारलंच गेलं नाही. मराठीमध्ये ना सिरियलमध्ये ना फिल्ममध्ये. चांगल्या स्टोरी टेलिंगमध्ये, चांगल्या कॅरेक्टर्समध्ये माझा विचार व्हायला पाहिजे, एवढंच एक म्हणणं आहे माझं. मी कायमच माझ्या स्वतःबद्दल खूप कॉन्फिडंट राहिलेली आहे की मला काहीच भीती नाही वाटत स्वतःला प्रेझेंट करायची. घर आजारी असू शकतं, कारण त्यातला जो मुख्य माणूस आहे जेव्हा तो आजारी पडतो तेव्हा ते अख्खं घर आजारी पडतं. 2026चा महिला दिन जास्त स्पेशल असणार आहे, कारण त्याआधीच 6 मार्चला तिघी हा एक अतिशय छान चित्रपट आपल्या भेटीला येतोय. मी हा चित्रपट स्वतः 2दा पाहिला आहे आणि त्यानंतर या तिघींना भेटते ज्या मला खूप आवडल्या आहेत, चित्रपटात सुद्धा आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा आवडतात. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि खरंच अतिशय सुंदर चित्रपट झाला आहे. मी म्हटलं असं की असे चित्रपट, असे हृदयाला खरंच स्पर्शून जाणारे चित्रपट फार कमी वेळा येतात भेटीला. असा हा चित्रपट झाला आहे, त्यामुळे आधीच तुमचं अभिनंदन यासाठी आणि खूप शुभेच्छा. आणि भारतीताई, आम्ही तुम्हाला चित्रपटात स्क्रीनवर पाहण्यासाठी आतुर असतो. तुम्ही का एवढा वेळ लावलात आणि मग एक असा जो काय धमाका दिलेला आहात, फटाका दिला. फटाका बॉम्ब दिला. नाही मला काहीच त्याच्यामध्ये हे नाही, मॉडेस्टी नाही, काही नाही. पण मला खरंच मराठीमध्ये कोणी विचारलं नाही आत्तापर्यंत चांगला, म्हणजे मेन रोलमध्ये. असे एक सीन, 2 सीन केलेत मी मित्रांनी म्हणून. मधल्या काळात तशी ऑफर आली आणि मधल्या काळात नाही, माझ्या आयुष्यात नाही आली मला ऑफर. संबंध इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत मराठीमध्ये मला फार विचारलंच गेलं नाही. मराठीमध्ये ना सिरियलमध्ये ना फिल्ममध्ये. आणि योगायोग असा की 6 मार्चला माझी तिघी लागते आणि 9 मार्चला माझी नवीन सिरियल येते, ज्याच्यात मी परत मेन आहे. सो दॅट इज ऑल्सो फर्स्ट सिरियल आणि ही फर्स्ट मूवी. म्हणजे यावर्षी एकदम डबल सरप्राईज द्यायचं ठरवलं का तुम्ही? असं आपोआप झालं. पण नाही, खरंच खूप छान. माझा चॉईस नव्हता, का मी पहिल्यापासून हिंदीत करत आले ना, त्यामुळे मला मे बी त्यांना असं वाटतं की तुम्ही हिंदीमध्ये बिझी आहात, मग आपल्याला मिळतील की नाही. आता भारतीताई आहेत अवेलेबल आणि छान छान रोल अजून आम्हाला बघायचे आहेत. सो खरंच छान. आणि मी निखिल आणि जिजीशी सुद्धा बोलले, तेव्हा मी विचारलं की भारतीताईच समोर कसं आलं, काय होतं ते. कारण ऑफकोर्स म्हणजे तुम्ही ग्रेट समोर येणं. हां, तर जेव्हा निखिल तुमच्याकडे हे घेऊन आला, पहिल्यांदा ती पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर लगेचच होकार झाला का? काय जी आली ती माझ्याकडे समजावून सांगायला. ती मला म्हणे मी असं वाचून दाखवत नाही, मग तुम्हाला आधी मी समजावून सांगते विषय काय. आणि तो मला जीजीच आधी इतकी आवडली की इतकी क्लिअर होती ती. आणखीन एवढीशी यंग पोरगी छान मोठा पिक्चर बनवते. निखिलचा पाठिंबा खूप होता. निखिलच्याकडे तिने इतकी वर्ष काम केलं आहे, तिला एक्झॅक्टली माहिती आहे निखिलला काय आवडतं करायला आणि त्याच्याकडनं काय घेतलं आहे तिने. त्यामुळे तो अनुभव असल्यामुळे एक तर ॲज अ डायरेक्टर म्हणून मला तिच्याबरोबर काम न करण्याचं काही कारणच नव्हतं. पण सब्जेक्टच मला इतका आवडला, तो चांगला एलॉबरेट करून मला तिने सांगितलं होतं. त्यामुळे मी न्यू ऑन द कंट्री संपल्यानंतर तिला विचारलं, तू माझ्यासाठीच आलीस तर नक्की हा रोल घेऊन. ती म्हणे का असं बोलता. म्हटलं नाही, म्हणजे माझ्या स्वभावाचा हा रोल नाही आहे, त्यामुळे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू से की हो मी करीनच हा रोल, मी काही करून करेन. हा कॉन्फिडन्स मला नव्हता, टू बी व्हेरी फ्रँक, जेव्हा तिने मला विचारलं तेव्हा. सो पण झालं सगळं खरंच. आणि फार सुंदर झालं आहे खरंच. म्हणजे भारतीताई आमचे गळा सगळं व्हायला लागलं, पण खरंच फार अप्रतिम कमाल होतं ते. नेहा, तू जूनमध्ये एक छान सरप्राईज दिलंस आम्हाला आणि तेव्हा आम्हाला वेगळीच नेहा दिसली, खूप छान वाटलं. आणि त्यानंतर तू आता तिघीमध्ये पुन्हा एक दुसरं सरप्राईज दिलंस, पण ह्या मधल्या काळात पुन्हा तूही गायब असतेस. मग काय, आता तू निर्माती झाली आहेस तर पूर्ण आता सगळं फिल्म मेकिंग आणि असं छान चित्रपट आला की मगच असं तो पत्ता काढायचा, असं काही ठरवलंयस का? नाही, कॉन्शियस डिसिजन मेकिंग नक्कीच आहे. कारण क्लोज टू 3 डेकेड्स मी काम करत आलेली आहे, खूप लहानपणापासून काम करते आहे. आणि थोडं 3 डेकेड्स ऑलरेडी, क्लोज टू 3 डेकेड्स. आणि जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये येता तेव्हा तुम्हाला खूप माहिती नसते. आज गेल्या काही वर्षांपासनं, लेट्स से 7-8 वर्षांपासनं जी कॉन्शियसनेसमध्ये कलाकार किंवा टेक्निशियन्स निर्णय घेतात, ते कॉन्शियसनेस मला वाटतं भारतीताई विल अग्री विथ मी की त्या काळी नव्हतं. तेव्हा असं होतं की अरे कोणी काही करतंय का नवीन, चला मग आपणही करूया, किंवा विचारलं गेलं आहे तर आपण एक काम करूया. पण विचारल्या गेलेली प्रत्येक संधी
ही तुम्हाला ॲज अ कलाकार म्हणून तुम्हाला जसं प्रेझेंट करायचं आहे स्वतःला त्याला ती अलाईन करते आहे की नाही करत आहे, हे सगळे विचार मला वाटतं त्या काळात तरी अजिबातच नव्हते. आणि म्हणूनच जे काम मिळत गेलं ते आम्ही करत गेलो आणि त्याच्यामुळे जे झालेलं माझं वर्किंग प्रोफाईल आहे ते फार वेगळं आहे फ्रॉम व्हॉट आय वॉन्टेड टू डू. ह्याचं मला गेल्या काही वर्षांपासून खूप खंत होतं की मला का नाही तिघीसारख्या चित्रपटामध्ये कास्ट केलं जातं, किंवा मला का नाही जून सारख्या चित्रपटामध्ये माझा विचार केला जातो, किंवा जे सेन्सिबल स्टोरी मेकिंग किंवा स्टोरी टेलर्स जे आहेत त्यांच्या कास्टिंग लिस्टमध्ये मी का नाही आहे. या गोष्टीची मला प्रचंड खंत वाटायची आणि ते नंतर मला कळायला लागलं, कारण मी कामच तसं निवडलं नाही आहे. का लोकांनी मला या स्टोरी टेलिंगमध्ये किंवा या कॅरेक्टर्समध्ये का पाहावं जिथे मी माझी काहीच माझे करिअरचे चॉईसेस मी फार वेगळे करत गेलेली आहे. तर मला कुठेतरी स्वतःला परत रिअलाईन करावं लागलं. त्याकरता गॅप घेणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की लग्नानंतर लग्न झाल्या पॅन्डेमिक झालं. त्या पॅन्डेमिकमुळे सगळ्यांनाच वर्ष दीड वर्ष घरी बसावं लागलं. त्या काळात जेव्हा मी घरी बसले होते तेव्हा मला असं झालं की एकतर मी आनंदी नाही आहे. मला आत्ता जे ऑफर होतं आहे कलाकार म्हणून त्यात मी आनंदी नाही आहे. मला काय हवं आहे आणि मला जे हवं आहे ते मी कसं मिळवू शकते, असा जेव्हा मी विचार करायला लागले तेव्हा मला कळलं की मला कुठेतरी स्टेप बॅक घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातनं जूनचा उगम झाला. त्याच्यातनं निखिल, जीजी, सुरुत, माझा नवरा, या सगळ्यांचं म्हणजे योगायोगच म्हणावा की सगळ्यांचं मला एक बळ मिळालं, एक सपोर्ट मिळाला. आणि माझं आता असं झालं आहे की कमी काम पण मनासारखं काम. आणि उगाच मी प्रोड्युसर आहे म्हणून अख्खी फिल्म माझ्याच अवतीभोवती असंही नाही आहे. कारण मला ते नाही आहे. मला म्हणजे यू हॅव सीन द फिल्म, तुला माहिती की शी इज द बॅकबोन ऑफ द फिल्म. माझा बॉल माझी बॅट अजिबात नाही, शी इज द बॅकबोन ऑफ द फिल्म. पण आज मला हेच सांगायचं आहे की चांगल्या स्टोरी टेलिंगमध्ये, चांगल्या कॅरेक्टर्समध्ये माझा विचार व्हायला पाहिजे, एवढंच एक म्हणणं आहे माझं. आणि कुठेतरी विथ जून आणि तिघी माझी खात्री आहे की मी ते करेक्ट पद्धतीने सांगते आहे आणि पुढेही मला तेच करायचं आहे. वा, नाही खरंच म्हणजे खूप या निर्णयाचं स्वागत. आणि खरंच तू का अतिशय ती वेगळी नेहा जाणवते त्या दोन्ही चित्रपटांमधनं आणि कळायला लागतं जेव्हा की अभिनेत्रीची ही पण ताकद आहे. तर हे खरंच खूप छान केलेलं आहे आणि हा कॉन्शियस डिसिजन असेल तर त्याचं नक्कीच स्वागत आहे. आणि मग आता मी सोनालीकडे येते. तिने एक वेगळाच म्हणजे धक्काच दिलाय असं म्हणेन मी. कारण तुझा तो फोन कॉल आठवतोय, पिफचं स्क्रीनिंग संपल्या. येस. आणि आता असे अनेक फोन, तुमचा नंबर नव्हता माझ्याकडे तर पण अर्थात कुलकर्णी अण्णा भगिनी आहोत आम्ही, अनेक वर्षांपासून ज्या मैत्रिणी आहोत आणि अत्यंत जवळून तिने माझा प्रवास बघितला आहे. तिने काय फोन कॉल केला तर तो सांग जरा. ते मला असं वाटतं मीच सांगण्यापेक्षा तिने सांगितलेलं बरं, कारण मीच काय माझं तोच कौतुक प्रश्न करावं. मी विचारणार आहे की सोनाली, तू एकतर खूप छान सरप्राईज दिलं. जसं मी म्हटलं की नेहानी जूनमध्ये ते सरप्राईज आम्हाला दिलं होतं आणि तेव्हा तिलाही मी ते सांगितलं होतं. एकतर नो फिल्टर, नो मेकअप आणि बिनधास थेट आणि खूप खरी वाटली सोनाली जास्त. म्हणजे ती तू आहेसच, तू वेगवेगळ्या अतिशय उत्तम भूमिका केल्यात, पण याच्यातली सोनाली खूप वेगळी वाटली. त्यामुळे त्याचं एकतर खूप काहीतरी कौतुक तर आहेच. आणि ते कसं तुझ्याकडे आलं ते तूच आता मला सांग. तूही वाट बघत होती अशा भूमिकेची? ऑफकोर्स म्हणजे आम्ही तिघी फॉर दॅट मॅटर आपापल्या भूमिकेबद्दल हे अतिशय प्रामाणिकपणे आणि ठोसपणे आणि अतिशय अभिमानाने सांगू शकतो की असं काहीतरी करायला आम्ही सगळेच असूसलेले असतो. पण काय होतं, गंमत अशी आहे की ना, मला असं वाटतंय की कुठेतरी ना आता अनेक वर्ष लोक मला सिनेमांमध्ये बघताय. मी त्यांच्या समोरच वाढली आहे. म्हणजे 16-17 वर्षापासून मी काम सुरू केलं आहे इंडस्ट्रीमध्ये. गाढवाचं लग्नाची रंभापासून ते आत्तापर्यंत. तर कुठेतरी ना लोकांना सवय झाली होती मला ग्लॅमरस रोल्समध्ये बघायची. आता रंभा आणि अप्सरा ही प्रतिमा असेल तर बाबा तसंच लोकांना अपेक्षित असतं. ती ब्रेक करायचा मी वारंवार टप्प्याटप्प्याने प्रयत्नही केला आहे, बऱ्याचदा यशस्वीही ठरली आहे. पण तरीही त्या प्रतिमा इतक्या ठोसपणे लोकांच्या मनावर छाप पाडून आहेत
की त्यातनं लोकांना सांगणं की थांबा थांबा हेही असू शकतं, हेही वेगवेगळे पदर आहेत माझ्यातल्या कलाकाराचे आणि व्यक्तिमत्वाचे सुद्धा आणि व्यक्ती म्हणून सुद्धा. सो त्याच्या पलीकडे नेणं ही माझीही जबाबदारी आहे लोकांना. सो अशा वेगवेगळ्या भूमिका मी करतच होते, प्रयत्नही करत होते. पण हा जो मुद्दा आहे की आपण अजिबात मेकअप न करता आहोत तसे पडद्यावर येऊयात, हे खरं तर इतकं वावगं किंवा वेगळं का आहे लोकांना दिसते अवघड मला. काय आहे, जी मुख्य actress नाही, लोकांना इतकं त्याच्याबद्दल वावगं का वाटतंय? कारण आपल्या चित्रपटांनी तशी सवयच केली Correct, नाहीये. मग correct. एक साई पल्लवी असते जी म्हणते की ओके मी नो मेकअप येते समोर. Correct. की मग- मराठीत पण हा प्रयत्न फार कमी वेळा पण झालाय. तुला सांगू गंमत काय आहे? लक्षात बघायची सवय नाही त्याला सगळ्या. हा. एक्झॅक्टली. आणि असे भरपूर सिनेमे असतात आलेले आहेत जिथे नो म्हणून मेकअप. त्या अभिनेत्रीचंही त्याबद्दल कौतुक की Correct. तू तयारी ती दाखव. करेक्ट. आणि मी अगं आधीपासूनच तयार होते, कारण माझं म्हणणं आहे की मी जेव्हा पहिल्यांदी पण असे काही जे ग्लॅमरस भूमिका किंवा सिनेमे केलेत, मी कायमच माझ्या स्वतःबद्दल खूप कॉन्फिडंट राहिलेली आहे की मला काहीच भीती नाही वाटत स्वतःला प्रेझेंट करायची. बिकॉज आय फील वेन यू आर रॉ अँड रिअल अँड ट्रू, मग तुम्हाला लपवायची काही भीती नसते. इट्स जस्ट दॅट लोकं ते ॲक्सेप्ट करायला रेडी नाही आहेत. लोकांना तशी सवय नाही आहे. जितकं निर्भीडपणे मला माझं सौंदर्य दाखवण्याची संधी मिळालेली आहे, तितके निर्भीडपणे आहे तसे ब्लेमिशेस, स्कार्स दाखवणारे मेकर्स खूप कमी मिळालेत, भूमिका खूप कमी मिळाल्या आहेत, तशा पद्धतीची ट्रीटमेंट असणारे सिनेमे नाही मिळालेत. आता तमाशा लाईव्हमध्ये पण सुरुवातीचं जी भूमिका आहे ती तशीच होती, पण दादाची हिरोईन ही ग्लॅमरसच असते. दॅट इज हिज स्टाईल ऑफ फिल्म मेकिंग. निखिल महाजनचा सिनेमा जो आहे त्याचं जे विश्व आहे तो रॉ रिअल रस्टिक आहे. त्याच्यातली त्याची नायिका ही नायिका नसून खऱ्या आयुष्यातली एक व्यक्ती असते आणि त्याच्यातले सगळे पडदे, सगळे लेयर्स तो एक्सप्लोअर करतो. सो ही त्याची स्टाईल आहे आणि त्याच्या विश्वाचा भाग होण्याची मला संधी मिळाली रावसाहेबच्या निमित्ताने. रावसाहेबमध्ये देखील आम्ही तोच प्रयत्न केला. नॉट जस्ट मी, एव्हरीवन इन द फिल्म इज नो मेकअप लुक. नो मेकअप लुक नाही, नो मेकअप. एक नो मेकअप लुक असतो जिथे एक बारीक मेकअप केलेला असतो जो मेकअप न केल्याचा आपल्याला भासवतो. पण इथे टिश्यू पेपर लावून तो चेक करायचा, आज काय लावलं आहे की नाही, हां मग ते पुसून या, धुवून या वगैरे. सो एव्हरी कॅरेक्टर इज लाईक दॅट. ही त्या सिनेमाची, ही त्या गोष्टीची, त्या व्यक्तिरेखेची गरज आहे. आज आपण जेव्हा फिल्म बघून बाहेर पडतो तेव्हा ते का आपल्याला सतत खरं वाटत राहतं, कारण आपण त्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या असलेल्या सगळ्या स्कार्सना पाहतोय. त्याच्या ती नसापर्यंतची इमोशन आपल्यापर्यंत पोहोचते, कारण ते वेन्स दिसत आहेत बघ ना प्रत्येकीच्या. रात्रभर जागी आहे ती ICU मध्ये आहे, तर ती मेकअप लावून झोपेल का, लिपस्टिक लावून झोपेल का व्हेंटिलेटरवर? नाही. हा सिनेमा अत्यंत रिअलिस्टिक आहे आणि त्याचा ह्या सगळ्याचा परिणाम सिनेमा बघताना होतो, म्हणून ती अंगावर येते फिल्म. पण मग एक टॉपची अभिनेत्री म्हणून ते दडपण नाही येत का की असं Absolutely accept नाही. केलं जाईल का? ॲब्सोल्युटली नाही. दडपण तुम्हाला येतं, दडपण प्रेक्षकांना येतं. मला अजिबात येत नाही, कारण मला असं वाटतं झालं ना आता 15-20 वर्ष झाली, मला माझ्या दिसण्याच्या पलीकडे लोकांनी आता बघावं ही अपेक्षा आहे. आणि हे होतं आहे. म्हणजे पहिल्या सीनमध्ये कदाचित लोक असे बघतात, ह्या रिॲक्शन्स माझ्या घरातल्या लोकांच्या सुद्धा आहेत की फर्स्ट सीनमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा अपिअर होते, ही अशी का दिसते आहे, ओके मेकअप नाही केला आहे. दुसऱ्या तिसऱ्या सीन नंतर तुम्ही विसरून जाता ती कशी दिसते आहे. ती तुम्ही सारिकाच नाही, वाटते. तुमच्या नाही लक्षात राहत. तुम्ही तिच्या इमोशन्समध्ये शिरलेले असता, तुम्ही तिच्या वेदना समजून घेताय, तुम्ही तिच्या विश्वाचा भाग होता, मग ते दिसणं मॅटर नाही करत. आणि मला तेच म्हणायचं आहे की गॉन आर दॅट डेज जेव्हा आपण फक्त ते बघायचो. आता असे आपण हॉलिवूडचे सिनेमे असतील, साऊथचे सिनेमे असतील, जे अतिशय रिअलिस्टिक स्पेसमध्ये बघतो. का आपण मल्याळम सिनेमांचं इतकं कौतुक करतो, का आपण साई पल्लवीचं कौतुक करतो? आपणही ते करू शकतो. आपल्याकडेही असे मेकर्स आहेत ज्यांना खरंच खूप रिअलिस्टिक सिनेमे करायचे आहेत. आणि आत्ताचा जो काळ आहे तोच आहे. वाय डू वी लाईक टू सी इंटरनॅशनल फिल्म्स? बिकॉज दे स्लाइस ऑफ लाईफ. ते आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला घडलेल्या गोष्टी आहेत. गर्ल नेक्स्ट डोअर असेल तर ती सतत काही स्ट्रेटनिंग हेअर करून स्लो मोशनमध्ये नाही चालत येत ना. सो जी रिलेटिबिलिटी आहे त्याच्यासाठी लागणारी सगळी जी काही टीम आहे, डिपार्टमेंट्स आहेत, त्यांनी प्रत्येकाने तसं कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. सो फॉर मी ॲज अन ॲक्ट्रेस टू शेड माय लेयर्स ऑफ मेकअप वॉज द इझिएस्ट थिंग टू डू. वा छान. आता मलाही त्या घरात जायचं. एक तर ते घर एवढं छान आहे, ते कुठे आहे ते नंतर मी विचारणार आहे तुम्हाला. पण त्या घरातले एक एक सीन, त्या घरा आसपास होणारे सीन आणि त्या घरातला प्रत्येक कोपरा, तुमचा सुद्धा एक प्रत्येकाचा एक कोपरा किंवा एक जागा आहे. अगदी सोनाली तुझी त्या जिन्यातली ती स्पेस आहे, तुमची ती कॉट आहे,
तुझं ते खिडकीतून आभाळ बघणं आहे ते मला खिडकी जास्त प्रत्येक वेळेला तू खिडकी शोधतेस कुठली तरी ते असं जाणवलं. तसं तुमच्याही स्वतःच्या घरातल्या काही अशा छान स्पेसेस आहेत का आणि हा सीन एस्पेशली करतानाचे काही वेगळे आतली इंटरनल प्रोसेस त्याच्याबद्दल काही शेअर करायचं? पर्सनल घराचं की या फिल्म मधल्या घराचं? फिल्म मधल्याच आपण बोलूया जास्त की तेव्हा ते काय होतं सगळं. माझं काय झालंय, स्वातीच्या कॅरेक्टरचं काय झालंय की तिला घर सोडून जरा अनेक वर्ष झाले असल्यामुळे ती कुठेतरी घरातनं तुटली गेली आहे. नुसती घरातनं नाही तर माणसांनी सुद्धा, कारण तू फिल्म पाहिलेली आहे आणि तुला माहिती आहे की काहीतरी घडलेलं असल्यामुळे तिला घरापेक्षा मला वाटतं जास्त त्या माणसांबरोबर जोडणं हे तिच्याकरता जास्त मोठी प्रायोरिटी आहे. आणि आय थिंक दॅट इज हर, तिची भूक ती आहे आणि ते ती करू पाहते. बाकी तिचं कॉर्नर असं नाही, तिची माणसं आर हर पीपल, आर हर कॉर्नर. आणि ते कुठेतरी तिच्या जर्नीमध्ये ते लॉस्ट झालंय कुठेतरी. सो शी इज ट्राईंग टू फाइंड हर फुटिंग टुवर्ड्स दॅट. ओके. आणि ताई तुमचं काय होतं? माझा कॉर्नर घरच माझं आहे, त्यामुळे सगळं घर माझं आहे, पण त्याचा वावर जास्ती माझा त्या कॉटच्या आसपास आहे, विच इज फॉर द ऑब्वियस रिझन. त्यामुळे आणि स्वयंपाकघर थोडंसं, पण बाकी मला असं कुठे वावर माझा फार त्या घरामध्ये फिल्ममध्ये दाखवलेलं नाही आहे. त्यामुळे मी किती आता तू सांगतेस त्याला रिलेट करेन मला माहीत नाही, पण माझी कॉट त्याच्यातनंच मी बाहेर पण बघते, त्याच्यातनंच मी एक फक्त माझा बाहेर सीन आहे टेरेसवर, पण बहुतेक सगळं कॉटवरच आहे, म्हणजे त्याच्या आसपासच घडतं. हे लोक खाली बसलेले असतात, खेळतात, पण मी कॉटवरच असते. तर मला तो कॉर्नर मला खूप कोझी आणि तुमचं खरं पण काय पेट्स बरोबर काय वाकडं आहे का चांगलं आहे का काय म्हणजे? नाही, पेट मला आवडत नसतात अजिबात. आणि खऱ्या आयुष्यात काय? नाही, माझ्याकडे नाही, म्हणजे सांभाळायला कोणी नाही म्हणून. आता माझ्या सासरी 6 कुत्रे होते. पण त्या कडकनाथची छान हो, ट्युनिंग जुळलं. आणि ते पिल्लू होतं म्हणून बोट खूपच प्रेम दिलंय. सांगा किती किती संपवतं शूटिंग करणं. सुपी म्हणजे माझ्या अंगावर किती वेळा सुसू गेली आहे त्यांनी. खूप वेळा सुसू गेली. Okay. पण छोटं होतं पिल्लू. मार्किंग करत होतं की ही माझी. हां. पण नंतर रुळलं बिचार, रुळला तो पायातच असायचं माझ्या. पण माझी जसं तुला म्हटलं ती जागा माझी कॉट. तुझ्या जागेविषयी सारिका घरातली बॉस असल्यामुळे, बॉस इन अ सेन्स सगळं घर आता ती चालवते, घरावरती जी परिस्थिती आहे, आईचा सांभाळ, हे सगळंच करत असल्यामुळे तिला तिची स्पेसच आता उरलेली नाही आहे. रादर तिला स्पेस हवी आहे ही जाणीवच उरलेली नाही, कारण तिला ती मेंटल स्पेसच नाही आहे. ती इतकी घुटमळती आहे, ती इतकी गुदमरली आहे सगळ्या गोष्टींमध्ये की तिला आपण जेव्हा जेव्हा त्या खिडकीच्या कॉर्नरमध्ये बघितलं ना, ते एका डोहात शिरताना बघितलं आहे. शी इज ॲक्च्युली ती आणखी जास्त खोल त्या परिस्थितीमध्ये अडकते. सो इफ यू सी दॅट व्हिज्युअल ऑल्सो ना, ती वरून आपण तिच्याकडे खाली जाताना बघतोय. सो द होल आयडिया इज दॅट शी डज नॉट नो हाऊ टू गेट आउट ऑफ दिस सिच्युएशन. त्यातनं बाहेर कसं पडायचं, तिच्या अनेक इच्छांमध्ये ती अडकलेली आहे. तिला माहिती आहे की तिच्यावरती असलेली जबाबदारी ही खरं तर अजून ती कोणावर टाकू शकत नाही आहे. केअर गिवर आहे, आईची अशी परिस्थिती आहे. या सगळ्यातनं तिला कसं बाहेर निघायचं हेच कळत नाही आहे. म्हणून ती सतत त्या कॉर्नरमध्ये दिसते किंवा त्या डोहामध्ये दिसते. आणि मला असं वाटतं ती घुसमट, तिचा जो प्रवास आहे की तिचं एक आयुष्य खरं तर जे बॅकफूटवर गेलं आहे, ज्याच्याकडे तिला बघताच येत नाही आहे. तिचे ॲम्बिशन्स, महत्त्वाकांक्षा असतील, तिचं म्हणणं असेल, ते तिला कुठे पूर्ण करता येत नाही आहे. संधी असूनही, वेळ असूनही. खूप जास्त मी गिव्ह अवे करू शकत नाही, पण दॅट्स वेअर शी इज. आणि मला असं वाटतं की ना, त्या घरालाच तो सगळा जो फील आहे. मग अशी तू म्हणालीस की मला त्या घराविषयी बोलायचं आहे, कुठे आहे ते घर. जेव्हा मी पहिल्यांदा घर बघायला गेले होते, जेव्हा ते लोकेशन म्हणून ठरलं की हा तो बंगला, हे ते घर प्रभात रोडला आहे, आणि आम्हाला असं पुण्यात, आणि आम्हाला असं कळलं होतं की घर एक कॅरेक्टर होऊन गेलं. ॲब्सोल्युटली कॅरेक्टर होऊन गेलं. त्याच्या मागचा प्रवास तुला कदाचित टेक्निकल टीम सांगेल, जीजी सांगेल. भरपूर घरं पाहिली, शोध खूप मोठा होता, आणि त्यातनं ते सापडलं. आणि मी त्या दिवशी पुण्यात होते, आणि मला जीजी म्हणाली, घर सापडले, तू बघायला येतेस का? म्हटलं ऑफकोर्स येतेस. मी धावत पळत गेले आणि लुक्ड ॲट द हाऊस, आणि एका क्षणात मी इमॅजिन करू शकले की
इथे मला आई दिसायला लागली त्या गच्चीवर, इथे मी सारिका दिसायला लागली, इथे मला स्वाती दिसायला लागली. त्या जिन्यावरती काय असू शकेल, काय प्रसंग घडतील, किचन असेल, तो ओटा असेल, ते लिव्हिंग रूम असेल, ती भिंत असेल, ते रंग अर्थात नंतर मी टीमने आर्टनी वगैरे दिलेत. पण सगळ्यात मोठा होता त्या घराचा फील. ते त्याच्यातनं एक आजारपणाचा फील मला जाणवला. घर आजारी असू शकतं, कारण त्यातला जो मुख्य माणूस आहे, जेव्हा तो आजारी पडतो तेव्हा ते अख्खं घर आजारी पडतं. आणि तो जो वास असतो ना घराला, तो मला आत गेल्या गेल्या जाणवला. आणि आय स्टील रिमेंबर टेलिंग दिस टू जीजी की हे आजारी घर वाटतं. आणि ती म्हणली की दॅट इज वॉट वी वॉन्ट. आणि म्हणून बघ ना, ते पटकन घरातली जेव्हा मुख्य स्त्री जिने त्या घराचा पाया रचलाय अख्खा, ती जेव्हा कोसळते तेव्हा त्या घरातनं पण आपल्याला ती सगळी वाईब, ती सगळी फिलिंग जाणवायला लागते. आणि म्हणून बघ, बऱ्याच ठिकाणी फक्त एम्प्टी ब्लँक फ्रेम्स आहेत अँड दे से अ लॉट, दे स्पीक अ लॉट. वा. आणि आईने बघितलं पिक्चर? आई, हो, ऑफकोर्स बघितला. आई आणि बाबा दोघांनी तू असलेल्या पिफच्याच स्क्रीनिंगला बघितला होता. आणि अर्थात आई माझी खूप जास्त इमोशनली रिॲक्ट नाही करत. बाबा माझे पूर्ण वेळ रडत होते ढसाढसा. आणि ते बाहेर आले तेव्हाही रडत होते. आणि ते रडतातच, म्हणजे त्यांचे नळ ऑलरेडी ऑन असतो नेहमीच. पण आई माझी फार इमोशनल झाली नाही. ती म्हणजे तिने दाखवली नाही इमोशन. आणि मी तिला विचारलं, काय गं तू इमोशन्स दाखवत नाही, माझ्या बिदाईच्या वेळेला पण तू फार रडली नाहीस, आता फिल्म बघून पण रडली नाहीस, पण म्हणून तुला काही जाणवलं नाही का? तर ती म्हणाली, ऑफकोर्स जाणवलं. मी खूप ह्याच्यातले बरेच प्रसंग मी पाहिलेत आजूबाजूला घडताना. क्लायमॅक्समध्ये ज्या गोष्टी आपल्या समोर येतात, अशा देखील रिअल लाईफ इन्सिडेन्सेस तिने पाहिलेले आहेत. आणि आईचं एक म्हणणं मला तेव्हा खूप स्ट्राईक झालं. आणि रादर मला असं वाटतं की ते मी आयुष्यभर लक्षात ठेवीन, की ती म्हणाली की मी बऱ्यापैकी हे सगळं सहन केलं आहे. आणि सहन केल्यानंतर जी सहनशक्ती निर्माण होते, त्यामुळे कदाचित बऱ्याचदा बायका ढसाढसा रडत नाहीत. ढसाढसा रडत नाही, कारण त्यांनी त्या सगळ्या प्रवासातनं त्या गेलेल्या असतात. आणि त्याच्यामुळे त्या आणखी जास्त खंबीर होतात. आणि मग मला तिच्याकडे बघण्याची दृष्टीच बदलली. यार, कधी कधी आयुष्य फील की ती वृक्ष आहे, की ती इमोशनलेस आहे. पण ती इमोशनलेस नाही आहे, त्या सगळ्यातनं ती गेली आहे. म्हणून आता ती रॅशनली त्या सगळ्या सिच्युएशनकडे बघते. आणि हेच आमची आईसुद्धा करू शकली आहे सिनेमात. आणि हे आईची सगळ्यात मोठी ही स्ट्रेंथ असते. आणि आय थिंक हे फक्त आईच करू जाणे. वा. मला असं वाटतं आईचा विषय निघाला तर एखादा म्हणजे असं न कळलेला स्वभावातला पैलू जो कधीतरी कळतो आणि आपल्याला वाटतं की अरे अशी पण आहे आपली आई. असं प्लीज तुम्ही तर सांगा, तुम्ही दोघेही सांगा प्लीज. कधी कधी काहीतरी, म्हणजे आता जिजीनी सांगितलं, मला माहित नव्हतं की माझ्या आईला गुलाबी रंग आवडतो. म्हणजे हे सुद्धा नवीन होतं तिच्यासाठी. नाही, आता माझ्या बाबतीत असं झालं की आईवडिलांचा सहवास आम्हाला खूप कमी लाभला. म्हणजे आम्ही पुण्याला राहत होतो चौघीजणी, आजीकडे ठेवलं, कारण आई खूप प्रोग्रामला बाहेर असायची, वडील फिल्म डिव्हिजनमध्ये होते तेव्हा ते पण बाहेर असायचे. तर आई म्हणून अशी फार एवढंच कळलं की ती म्हणजे कधी, म्हणजे आम्ही लहान होतो तरीसुद्धा आम्ही तिला म्हणायचो की अगं प्रोग्राम असा 2 वाजता रात्री वगैरे कुठे संपायचा, कुठेतरी कोल्हापूरला वगैरे. आणि तेव्हा काय असे हे काहीच नव्हते, साधनं काहीच नव्हती. एसटीमध्ये बसून वगैरे यायची. आणि ती यायची, ती आधी आम्हाला भेटायला यायची. मग रात्री 4 वाजले असतो, 5 वाजले असतो, सकाळ पहाट संपल्याबरोबर ती आधी आम्हाला भेटायला यायची, अख्खा दिवस आमच्याबरोबर राहायची, मग ती मुंबईला यायची. तर हे आम्ही तिला तेव्हासुद्धा सांगायचो, हो का दगदग एवढी करते. पण तिला म्हणजे तेवढाच असा तिला एक विरंगुळा असायचा की मी एवढी कष्ट करून आली ना, तर पहिल्यांदा मला माझ्या लेकरांना बघू दे, हे असायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळची सुद्धा, म्हणजे बघ आता 47ला आईवडिलांचं लग्न झालं होतं. 47ला आई सदाशिव पेठेची मराठी मुलगी आणि 47ला पप्पा श्रीवास्तव अलाहाबादचे. म्हणजे नुसतंच जातीपाती पण नाही, इंटर लँग्वेज हे त्या काळी, म्हणजे विच वॉज सच अ बिग स्टेप फॉर देम. पण त्यांच्या घरातनं पण नाही ऑब्जेक्शन, यांच्या घरातनं पण नाही ऑब्जेक्शन. सो त्या ब्रॉड माइंडेडनेस जो आला ना, तो आमच्या सगळ्या घरात आला. म्हणजे पुढे आमच्या पिढीमध्ये आला, आम्ही आमच्या पुढच्या पिढीला तो दिला, विच वॉज सो ब्युटिफुल की प्रश्नच नाही कधी पडायचे आम्हाला की हे असं का, हे तसं का. नाही, आम्हाला प्रश्नच नाही पडले. दॅट वॉज सच अ बिग रेव्होल्युशन फॉर अस. वा. नेहा, काही एक छान पैलू. मी लहानपणापासून इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे मला माझ्या आईचा सहवास सगळ्यात जास्त मिळाला. कारण बाबाने सांगितलं होतं की मुलगी कुठे एकटी जाणार नाही, ती खूप लहान आहे. ओके, त्यामुळे एकत्र आम्ही इन अ वे मोठे झालो.
आमचे शेअर्ड एक्सपिरियन्सेस खूप एकसारखे आहेत. म्हणजे खूप आम्ही जग एकसाथ हिंडलो, नवीन गोष्टी एकत्र पाहिल्यात, आई शूटिंगला सोबत सगळंच म्हणजे इतकी आमची मला असं कधी कधी वाटतं की एका नॉर्मल आई मुलीपेक्षा माझं माझ्या आईबरोबर एक शेअर्ड हिस्ट्री खूप जास्त स्ट्रॉंग आहे. कारण आयुष्यातले नॉर्मल टप्पे हे माझ्या आयुष्यात आलेच नाही. कारण प्रोफेशनल लाईफ खूप लवकर सुरू केलं आणि प्रायोगिक असं नाही, प्रॉपर प्रोफेशनल. मग त्याच्यामध्ये येणारे त्या डिसिजन्समुळे येणारे काही काय म्हणूया आपण ॲट्रिब्यूट्स असतात की डिसिप्लिन म्हणा, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा, सगळं. त्याच्यामुळे मला जास्त फ्रेंड्स नव्हते, कारण मी शाळेनंतर डायरेक्ट सेटवरती. कॉलेज लाईफही मला नाहीच अनुभवायला मिळालं. कारण आणि त्यातनं कॉलेज लाईफमधनं होणारे जे टप्पे असतात तेही मला नाही मिळाले. कारण मी कॉलेज बंक नाही केलं, मी लेक्चर्स बंक नाही केले, मी पिक्चर बघायला गेले नाही, मी अफेअर्स केले नाही. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांबरोबरच. हो भारतीताई, माझं आयुष्य असंच आहे. माय नॉर्मल इज डिफरंट दॅन युअर नॉर्मल. त्या दोघी इनसे हुआही नाही. इसे पताही नाही, इसे होताही नाही, असं झालंय. तर माय लाईफ किंवा माझं नॉर्मल इतकं वेगळं झालंय. तर माझं सगळंच म्हणतात ना की ऑल माय एग्ज आर इन द बास्केट हुज नेम इज मम्मी. ओके. तर जेव्हा मी लग्न होऊन गेले तेव्हा मला कुठेतरी असं वाटत होतं की मी म्हटलं आता मी नाही आहे, माझं एक वेगळं आयुष्य सुरू होतं आहे. तर आणि मी त्या आयुष्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करते आहे. तर ही जे आता व्हॅक्यूम माझ्या आईच्या आयुष्यात जे येणार आहे त्याला ती कसं नॅव्हिगेट करणार आहे. मला कुठेतरी एक गिल्ट वाटत होतं की हिने डिप्रेशनमध्ये जाऊ नये यार, कारण तिला माझ्याशिवाय आयुष्यच नव्हतं. विश्व आहे. तर मला खूप गिल्ट वाटायचं त्या गोष्टीचं. पण शी टुक मी फॉर अ सरप्राईज. तिने ज्या फिनिसमध्ये मला कापलं, हो म्हणजे तिने कापलं. शी क्रिएटेड अ होल लाईफ फॉर हर सेल्फ. ती आपली संस्कृत शिकतीये, ती आपली योगा शिकतीये, ती पुण्याला जातीये, कोर्स करतीये, हे करतीये, ते करतीये. सोबत की मला वाटायला लागलं की मम्मी मी आहे, यु नो आय एम स्टील देअर. तर कमिंग बॅक टू व्हॉट सोनाली हॅड सेड की आपल्या आया ज्या आपल्याला कधी कधी वृक्ष वाटतात किंवा कधी कधी त्या रडत नाही, किंवा आपण जितक्या एका गोष्टीला इमोशनली बघतो इतक्या इमोशनल लेन्सने ते नाही बघू शकत. कारण मला असं वाटतं की माझ्या आईने ह्याच्या आधी सुद्धा लोकांना गमवलं असेल, याच्या आधी सुद्धा तिने अशा सिच्युएशनमध्ये स्वतःला नॅव्हिगेट केलं असेल. तिकडनंच कुठेतरी तो वृक्षपणा येतो, तिकडनंच कुठेतरी ते एक इमोशनलेस. आणि त्याला खरं तर वृक्षपणा नको म्हणाला, प्रॅक्टिकल नाही. मला असं वाटतं वेगळी ते स्वतःला सेफगार्ड करतात. इट्स अ डिफेन्स, इट्स अ सेल्फ डिफेन्स. की तुम्हाला ती जागा स्वतःलाच दाखवू द्यायची नाहीये. जे तुम्ही कधी कधी म्हणता ना की वल्नरेबल दिखाना, खुद की वल्नरेबिलिटी दिखाना भी एक स्ट्रेंथ है. काही लोक मला वाटतं ते मला माझ्या आईकडनं येतं. दाखवायचंच नाहीये. असं नाही आहे की इमोशन्स नसतात, पण दाखवायचंच नाहीये, कारण तुम्ही स्वतःच घाबरलेले असता त्याला. तर हे मला वाटतं मला माझ्या आईचं खूप इंटरेस्टिंग वाटलं. मला नव्हतं वाटलं, पण तिने सुंदररित्या ती फेज नॅव्हिगेट केली. अँड देर इज सो मच टू लर्न फ्रॉम हर. आणि मला जाता जाता आता वा फारच सुंदर हे सांगितलं. जाता फक्त एक सांगा, तुम्ही तिघी चित्रपटानिमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम केलंय, जे अजिबात वाटत नाहीये. सो पहिला 1 मिनिट मला ते सांगा की काय ते घडलं, वर्कशॉपमध्येच घडलं का? वर्कशॉप मी केलंच नाही. ते काय असतं मला कार्यशाळा वगैरे काय ह्यांना गरज आहे? आम्ही यांच्याकडे वर्कशॉप घेऊ शकतो बाबा. आता फार मोठं करू नकोस मला. नाही म्हणजे मला वर्कशॉप नाही केलं मी. आणि मला जरा ते आय डोंट नो, पण मला ते गरजच नाहीये म्हणजे. नाही म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, म्हणजे मी अगदी खरं बोलते की मला वर्कशॉपमध्ये काय मिळतं असं मला वाटतं. म्हणजे मी काय करायचं वर्कशॉपमध्ये असं मला वाटतं. तुम्हीच एक वर्कशॉप आहात ताई. आईस ब्रेक कधी झाला? या दोघींना मुली कधी पहिल्या दिवशी. अच्छा, ऑन द सेट. पहिल्या दिवशी ऑन द सेट. मग त्याच्यानंतर तो बॉन्ड तुटलाच नाही. मग मी म्हटलं जसं मगाशी ना की जीजी म्हणायची मोठाच करायचा आहे, काय करायचं तुम्ही करा, बघूया काय करता. आणि आम्ही करायला लागायचो, काहीही करायचो आम्ही, मस्ती करायचो. ही माझ्या अंगावर झोपायची, ही तिच्या अंगावर झोपायची, काय काय केलेलं आहे आम्ही. आणि तुमचं कसं झालं? कारण तुम्ही काय म्हणजे मैत्रिणी तर नाही आहात, आधी नव्हतातच,
नेहाने माझं कास्टिंग केलं जो आपण तिला श्रेय देऊयात आणि तिला विचारूयात की मला का ग असं तुला वाटलं की सरप्राईज नाही वाटलं की तिने तिच्या I was- मैत्रिणींना न of करता course, मी तिला पहिला हे मी नाही बोलत आहे asking. पहिला प्रश्न सी नाही बोललो. पहिला प्रश्न मी नेहाला म्हणजे जिजीने मला रावसाहेबच्या मी तुला मगाशी म्हणाला की स्क्रीनिंगच्या वेळेला फिल्म ऐकवली आणि मला प्रचंड आवडली आणि आय वॉज लाईक कम्प्लिटली ऑन बोर्ड त्या क्षणी. पण मी नेहाला जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा आय जेन्युअनली आस्टर की यू हॅव अ लॉट ऑफ फ्रेंड्स. आपण मैत्रिणी नाही होत. आम्ही एकमेकींबरोबर एक खूप पूर्वी एक शो केला होता ज्याच्यात खरं तर आम्ही ती अँकर होती, मी जज होते, आमच्यात तसं खूप दुरावा होता. आम्ही वेगळ्या स्पेसमध्ये होते, ती वेगळ्या स्पेसमध्ये, आम्ही बॉन्डच नाही झालो. ती माझ्या आईबरोबर खूप बॉन्ड झाली होती त्या काळात आणि मी वेगळ्याच विश्वात होते. आय वॉज इन अ डिफरंट स्पेस. मी वेगळी व्यक्ती होते, एवढी वेगळी होते मी. हां, साधारण एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट मग आहे. तू विचारलंस की तू तुझ्या मैत्रिणींना का नाही तू तिथेच अडकली आहेस. मी नेहाला विचारलं की माझं कास्टिंग मध्ये तुझा किती हात आहे आणि मग तू कशी काय हो म्हणालीस मला, तुला इतर मैत्रिणी पण आहेत की, मग मीच का आणि चालले का मी तुला. त्याच्यावर नेहा काय म्हणालीस सांग ना मी काय उत्तर दिलं ते पण बोल ना. मला नाही आठवत आहे. मग चालू आहे एक नंबर. बघ खूपच चालू आहे, खूपच कसं काय आठवत नाहीये तुला. नाही सोना तूच दे. नाही मी कशाला माझ्या तोंडाने बोलू. अगं भांडू नका ना. आपण मला असं वाटते भारतीताई खरंच आईच्या भूमिकेत आहे. पण ती तशीच आहे सिनेमात जशी आहे तशी. मी काय बोलले होते बोल. नेहा सर, आय एम व्हेरी प्रोफेशनल. आय जस्ट गो विथ माय डिरेक्टर्स विजन. आय डोंट इंटरफिअर इन कास्टिंग. थोडंसं जास्त लांब उत्तर होतं खरं तर. नाही माझं सिम्पल होतं. येस ही गोष्ट खरी आहे की मला सुद्धा विचारलं गेलं होतं की मी म्हटलं हु वी कारण कन्सिडर. बहिणींची भूमिका आहे ना, असं नाही की आणि सतत सीन पण खूप आहेत ते असू दे, तो काय विषय नाहीये. हा तो विषय नाहीये. सरप्राईज सो आय एम जस्ट आस्क्ड. नाही मला सोनाली पर्सनली माहीत नसली तरी मला सोनालीबद्दल खूप माहिती होतं. म्हणजे ती जी लहान वेळची सोनाली ती नाही, जे नॉट दॅट पिरियड. पण आत्ताची जी सोनाली आहे तिच्याबद्दल मला खूप माहिती होती आणि मला इन जनरल क्युरिओसिटी होती तिच्याबद्दल. मला एक जरा भीती पण होती कारण मला म्हणजे कसं की एक व्यक्ती एकाबरोबर वेगळ्या पद्धतीने असतं, दुसऱ्याबरोबर वेगळ्या पद्धतीने असतं, बरोबर. तर मी ज्या व्यक्तीबद्दल ऐकत आली आहे ती व्यक्ती मला खूप आवडली होती. मला फक्त होतं की ते डायनेमिक तिचं माझ्याबरोबर होणार की नाही एवढंच माझा काय तो रिझर्वेशन होता. बट इथे मला वाटतं आय जस्ट थिंक दॅट आय वेंट विथ द वाईब आणि आय वॉज लाईक आय वुड म्हणजे मला आवडते तिचा एनर्जी. मी जे काय ऐकलं होतं ते मला अनुभवायचं होतं आणि डिरेक्टरची साथ होती, निखिलची साथ होती. तर मला नाही वाटलं की डिसिजन मेकिंग माझ्याकडे होतं. फक्त एक होतं की आर यू कम्फर्टेबल. आय सेड व्हॉट्स नॉट टू बी कम्फर्टेबल इन दिस. आणि आता झाल्यानंतर कसं वाटतंय? आय थिंक आय वॉज बँग ऑन राईट, थँक गॉड. येस, कारण तुमच्या दोघींचे सीन म्हणजे बाकी जोक्स अपार्ट पण दोघींचे सीन फार कमाल वर्क झाले आणि फार मस्त झालेले आहेत. आता अंडा राईसचा सीन तर चुम्माच आहे म्हणजे. अंडा राईसचा सीन हिस्टॉरिकल आहे कारण तो सीन तसा नव्हताच. तो अगदी लास्ट मिनिट म्हणजे आज रात्री शूट करायचं तर संध्याकाळी निखिलने आणि प्राजक्ताने लिहून तो पाठवला. जिजीविषाची गोष्ट आहे. निखिलने पटकथा लिहिली आहे आणि संवाद प्राजक्त देशमुखचे आहेत. त्या तिघांच्या अमेझिंग केमिस्ट्रीचं हे फलित आहे ही संहिता. तर जेव्हा निखिलने तो सीन पाठवला प्राजक्तकडनं लिहून आणि आम्ही वाचला आणि मी त्या क्षणी निखिलला फोन केला की हे किती रिलेटेबल आहे. म्हणजे स्पेशली त्यातला तो भाग की आपण जेव्हा मज्जा करतो तेव्हा आपण आई बाबांना का नाही इन्व्हॉल्व्ह करत, मग त्यांना आपण कसं इन्व्हॉल्व्ह करू शकतो आपल्या आयुष्यात, हे किती रिलेटेबल आहे. त्यांच्यातली केमिस्ट्री, ती वल्नरेबिलिटी. खरं तर आपण खूप मला एक भाऊ आहे त्यामुळे सिबलिंग्समध्ये ना आपण पटकन वल्नरेबिलिटी नाही दाखवत. कुठेतरी एक असतं की फ्रेंड्सबरोबर जास्त व्यक्त करतो. व्हेरी फ्यू सिबलिंग्स कॅन बी फ्रेंड्स ऑल्सो. अँड स्पेशली सारिका आणि स्वाती आत्ता ज्या फेजमध्ये आहेत सिनेमामध्ये त्या मैत्रिणी नाहीच आहेत. ऑन द कॉन्ट्री ते हेट इच अदर. भांडू नका भांडू हां, नका. ते एकमेकांकडे बघूही शकत नाहीत, इतका त्यांच्यामध्ये तो एक दुरावा आलेला आहे. ते ब्रिज क्रॉस करून तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो प्रवास आहे तो सगळा समअप करतो त्या सीनमध्ये आणि तो सीन अत्यंत मॅजिकली शूट झाला. म्हणजे जिजीविषाने आम्हाला दोघींना फक्त एकच टिप दिली होती की सीन बघून प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपल्या आयुष्यात अशी एक बहीण, असा एक भाऊ, हे एक भावंड पाहिजे जे ती मिस करत होती, जे कदाचित आय हॅव नेव्हर फेल्ट. मला बहीण नाही आहे. सो तो इतका हार्टफेल्ट आणि जेन्युअन झालेला सीन आहे की त्याचे फार रिटेक्स नाही किंवा हे करा हां ते करा, आता हात पकडा एकमेकींचा, घास भरवा वगैरे ह्यातलं काहीच ठरवून नाही झालं आहे.
इट जस्ट हॅपन्ड इन अ फ्लो आणि आय थिंक दॅट केमिस्ट्री बिटवीन मी अँड नेहा ती निर्माण झाली आणि म्हणजे त्याला अगदी शेवटी मला नकोय हे आणि मग ती म्हणते खा ग म्हणजे ते इतकं मोठी बहीण तेव्हा फक्त सोनाली मी तिला काय म्हणाली ती गिळ आता ना तेव्हा बोलली हा हे नेहा बोलणार हे स्वाती नाही बोलणार दिस इज नेहाज लाईन राईट तिथे कुठेतरी पण ते बघ झालं छान. शिल्ड्स तिने पण ॲज अ कॅरेक्टर जितके बोल ना माई तुझ्याकडे तुला काय बोलायचं मला काय माहिती शी लेट हर गार्ड्स ऑफ ती ते एक होतं ना की एका पॉईंट नंतर जेव्हा मोठी बहीण आई होते तुमची तो सीन आहे या फिल्ममधला. नाही, मला खरंच म्हणजे ते आई मुलीचे सीन सुद्धा असतील ते बहिणी बहिणींचे सीन सुद्धा असतील हे सगळंच तुम्ही तिघीमध्ये मॅजिक केलेलं आहे आणि आता ते प्रेक्षकांपर्यंतही छान पोहोचू दे यासाठी मनापासून शुभेच्छा. सुपरहिट होऊ दे यासाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. जाता जाता निलिमा मी तुला विचारणार आहे कारण तू 2दा फिल्म पाहिली आहे. प्रेक्षकांना सांग 6 मार्चपासून त्यांनी तिकीट काढून थिएटर्समध्ये का बघावी. 2 कारणं. 6 मार्चपासून म्हणजे पहिला शो जाऊन बघा. मी 2दा रडली आहे पण मी पहिल्यांदा पाहून रडल्यानंतर पुन्हा बघायला जाऊन रडली आहे म्हणजे मी तरी बघितलाय म्हणजे विचार करा सिनेमा किती भारी आहे. त्यामुळे एक सिनेमा खूप भारी आहे आणि या तिघी तर खूप भारी आहे. 2 कारणं. एक सिनेमा भारी आहे या तिघी खूप भारी आहेत त्यामुळे प्लीज बघा. थँक्यू थँक्यू सो मच. आभारी आहे.